हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर आणि सुरेख सम आहे, ब्युटिफुल सम आहे. हे पण टेक्स्टबुकच्या बाहेरचं सम आहे. जॉमेट्री टेक्स्टबुक मध्ये आपल्याला हे सम नाही भेटणार आहे. ओके, आता नॉन टेक्स्टुअल आहे. तुम्ही सांगा आम्ही आता कॉन्फिडंट आहोत, कारण अगोदर आपण काही व्हिडिओमध्ये ऑलरेडी नॉन टेक्स्टुअल सम बघितलंय आणि कॉन्फिडन्स पण वाढलाय. ते नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. चला, अगोदर तुम्हाला हे दिलं आहे फिगर आणि याच्यात काय दिले ते बघूया. चला, काय दिले? इन द गिवन फिगर पॉइंट ओ इज इन द इंटिरियर ऑफ ट्रायंगल एबीसी. म्हणजे ट्रायंगल एबीच्या आतमध्ये एक पॉइंट आहे, इंटिरियरला एक पॉइंट आहे, ते आहे पॉइंट ओ. ओके, नंतर काय दिलंय? ओडी, ओई आणि ओएफ. ओके, ओडी, ओई आणि ओएफ हे काय करते? बायसेक्स अँगल ए ओ बी, अँगल बी ओ सी अँड अँगल ए ओ सी रेस्पेक्टिव्हली. म्हणजे ओडी जे आहे ते अँगल ए ओ बी ला बायसेक्ट करत आहे. बघा इकडे ते दोन्ही अँगल्स इक्वल दिलेत. ओई जे आहे ते अँगल बी ओ सी ला बायसेक्ट करत आहे. दोन्ही अँगल्स इक्वल दिले आहेत. आणि ओएफ जे आहे ते अँगल ए ओ सी ला बायसेक्ट करत आहेत. म्हणजे हे दोन्ही अँगल्स एकमेकांना इक्वल आहेत. ओके, हे इन्फॉर्मेशन दिलंय, पण कशाला बघायचं असतं? काय सिद्ध करायचं ते बघून घ्या. आणि बघून घ्या काय प्रूव्ह करायचंय आपल्याला. प्रूव्ह करायचंय एडी इंटू बीई इंटू सी एफ इज इक्वल टू डीबी इंटू ईसी इंटू ए एफ. आता हे बघून हे जे लेफ्ट हँड साइडला प्रोडक्ट आहेत, ओके, 3 सेगमेंट्स आहेत त्यांचं प्रोडक्ट इक्वल टू राईट हँड साइडला 3 सेगमेंट्स प्रोडक्ट. हे आणायचं कसं? ओके, करते सर, टेन्शन नका घेऊ. चला बघूया अगोदर आपल्याला गिवन मध्ये काय दिलं. तुम्ही सांगा, गिवन मध्ये आपल्याकडे ट्रायंगल आहे एबीसी आणि त्याच्यामध्ये आतमध्ये एक ओ आहे आणि आपल्याला काय अँगल बायसेक्टर्स दिलेत, ओडी, ओई, ओएफ. चला बघूया. पहिल्यांदा ओडी दिले बघा. ओडी हे जे बायसेक्ट करत आहे, कोणत्या अँगलला बायसेक्ट करत आहे? एओबी ला. आणि जे अँगल एओबी आहे ते एका ट्रायंगल मध्ये आहे का? बघा 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 बघा. तुम्ही सांगणार हो आहे ना, पण त्या ट्रायंगल मध्ये आहे, ट्रायंगल एओबी मध्ये. म्हणजे ट्रायंगल मध्ये एक अँगल बायसेक्टर आहे. ओके, तुम्ही सांगणार ट्रायंगल मध्ये एक अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल हे आपण युज करू शकतो आणि त्याच्याने आपल्याला रेशोज भेटतात नाही. पण चला चला चला, म्हणजे हे युज करूया. युज कसं करायचं आपल्याला माहिती आहे ना. पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव लिहायचं. इन ट्रायंगल एओबी काय लिहायचं? ओडी बायसेक्स अँगल एओबी. म्हणजे आपल्याला 2 रेशोज इक्वल मिळणार आहेत. कोणते सांगितलंय ना? बायसेक्टर कोणाचं आहे? ओच. तिकडून स्टार्ट करा. म्हणजे काय मिळणार? ओ ए अपॉन ओ बी. लिहा ते ओ ए अपॉन ओ बी इक्वल टू काय? ओ ए लिहिलं म्हणजे इकडे काय लिहायचं? एडी अपॉन डीबी. व्हेरी गुड, ते लिहा राईट हँड साइडला एडी अपॉन डीबी. हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1 आणि याला रिझन माहिती आहे आपल्याला, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, आणि ते आहे आपलं रिझल्ट नंबर 1 झालं. ओके, तुम्ही चांगलं सांगितलं की हे यूज तरी केलं, उपयोगी पडणार आहे. होणार होणार. तर तुम्ही सांगणार हो ते टू प्रूव्ह मधून काही आपल्याला मिळालंय का इकडे? बघा बघा, तुम्ही सांगणार हो टू प्रूव्हला स्टार्टिंगला एडी आहे ना, ते एडी आहे तिकडे. ओके, बघा राईट हँड साइडला डीबी आहे, ते पण आहे तिकडे. म्हणजे 2 गोष्टी, एक आपल्या लेफ्ट हँड साइड पासून आणि एक राईट हँड साइड मधून आपल्याला मिळालंय ना. कॉन्फिडन्स थोडं थोडं आलंय. ओके ओके ओके, व्हेरी गुड. तुम्ही सांगा पण ओए ओबी आपल्याला नको, ते पण बघूया. चला, एवढं तर भेटलंय ना आपल्याला. चला पुढे जाऊया. आता पुढे सांगणार ओडी जसं अँगल बायसेक्टर घेतं, तुम्ही सांगणार ओई अँगल बायसेक्टर घेत. ओके, कशाचं अँगल बायसेक्टर आहे ते? अँगल बीओसीचं. पण कोणत्या ट्रायंगल मध्ये? ट्रायंगल ओबीसी मध्ये. म्हणजे लिहायचं काय ते आपल्याला माहित आहे. इन ट्रायंगल बीओसी ओई बायसेक्स अँगल बीओसी. म्हणजे आपल्याला रेशोज इक्वल मिळणार आहे. ओके, रेशोज काय? ओबी अपॉन ओसी राईट इक्वल टू बी अपॉन ईसी. म्हणजे आपण लिहिणार तिकडे ओबी अपॉन ओसी इज इक्वल टू बीई अपॉन ईसी. ते लिहिलंय. आणि रिझन तर आपल्याला माहित आहे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, आणि आहे रिझल्ट नंबर 2. एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवा. आणि का केलं ते समजून घ्या. मी बोललोय म्हणून लिहायचं नाही. ओके, जेव्हा आपण हे अँगल बायसेक्टर घेतलं, म्हणजे रेशो लिहिताना आपल्याकडे 2 ऑप्शन होते. आपण ओबी अपॉन ओ सी असं लिहू शकतो, नाही तर ओसी अपॉन ओबी लिहू शकतो. पण मी इकडे ओबी अपॉन ओसी लिहिलंय इक्वल टू बी अपॉन ईसी लिहिलंय. ते का? आणि ते गरजेचं आहे का? बघून घ्या.
आपण बघितलं जेव्हा फर्स्ट स्टेटमेंट लिहिलं तर आपण बघितलं ना लेफ्ट हँड साइडचं आपल्याला एडी मिळालंय. एडी मिळालंय कुठे येते ते राईट हँड साइडला न्यूमरेटरला आहे. ओके, आता सेकंड स्टेटमेंट मध्ये बघा आपल्याला न्यूमरेटरला काय मिळालंय, बीई मिळालंय. बीई आणि ते लेफ्ट हँड साइडला पाहिजे तरच आपण एडी आणि बीई ला मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे इकडे एडी न्यूमरेटरला आहे म्हणजे दुसऱ्या स्टेटमेंटला बीई न्यूमरेटरलाच यायला पाहिजे. आणि जर आपल्याला बी न्यूमरेटरला पाहिजे म्हणजे आपल्याला रेशो कसं लिहावं लागेल, ओबी अपॉन ओसी. समजतंय, हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे का लिहितोय असंच लिहायचं नाही, फक्त रेशो आहे समजून घ्या का लिहितोय, समजलं. आता म्हणजे थर्ड स्टेटमेंट लिहिताना तुमच्या लक्षात असेल ना, म्हणजे त्यामुळे सांगतोय नेहमी टू प्रूफ जे आहे ना त्याला बघायचं, तिकडून आपल्याला खूप 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 हिंट भेटतात. ओके, आता काय, हो थर्ड बायसेक्टर आहे, ओएफ बायसेक्टर आहे. चला कोणत्या ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल एओसी मध्ये काय लिहिणार आपण, इन ट्रायंगल एओसी ओएफ बायसेक्स अँगल एओसी. म्हणजे आपल्याला रेशोज मिळणार. कसं लिहायचं, ओए अपॉन ओसी लिहायचं का बर बघून घ्या काय लिहायचं, का ओसी अपॉन ओए लिहायचं. बघा आपल्याला सीएफ पाहिजे न्यूमरेटरला, लेफ्ट हँड साइडला बघा सीएफ पाहिजे म्हणजे आपल्याला ओसी लिहावं लागेल. म्हणजे आपण काय लिहिणार, ओसी अपॉन ओए. आता स्मार्ट झालं ना, समजतंय ना, लिहा ते ओसी अपॉन ओए इज इक्वल टू सीएफ अपॉन एएफ. हे आपण लिहिलंय आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 3. आणि रिझन तर आपल्याला माहिती आहे, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आता जेव्हा मी तुम्हाला हे समजवलं का रेशोज असं घेत आहे, तिकडून तुम्हाला समजलं असेल आता पुढे काय करायचं. कारण लेफ्ट हँड साइड मध्ये आपल्याला एडी पाहिजे ते आहे, रिझल्ट नंबर 1च्या राईट हँड साइडला न्यूमरेटरला आहे. त्याच्या बाजूला काय पाहिजे, बीई, ते आहे सेकंड स्टेटमेंटच्या राईट हँड साइडच्या न्यूमरेटरला. फर्स्टच्या न्यूमरेटरला, सेकंडच्या न्यूमरेटरला आणि थर्ड जे आहे सीएफ ते थर्ड स्टेटमेंटच्या राईट हँड साइडच्या न्यूमरेटरला आहे. या तिघांनाही आपल्याला मल्टिप्लाय करायचंय ना मल्टिप्लाय करायचंय आणि हे तिन्ही वेगवेगळ्या स्टेटमेंट बनते. म्हणजे काय करायचं, या तिन्ही स्टेटमेंट्सला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे समजलं ना आपल्याला काय लिहायचंय, मल्टिप्लाइंग रिझल्ट नंबर 1, 2 and 3. चला मल्टिप्लाय करूया. आता हे मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय, तिघांचंही जे लेफ्ट हँड साइड आहे ते मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ओए अपॉन ओबी इंटू ओबी अपॉन ओसी इंटू ओसी अपॉन ए असं लिहायचं. लिहून घ्या, लेफ्ट हँड साइड मल्टिप्लाय केलेत. ओके, इक्वल टू आता काय करायचं, राईट हँड साइड जे आहे त्या तिन्ही राईट हँड साइड ना मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय लिहिणार, एडी अपॉन डीबी इंटू बी अपॉन ईसी इंटू सीएफ अपॉन एफ. ओके, आता काय येणार आहे, तुम्ही सांगणार हो 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 झालं नाही झालंय ऑलमोस्ट. आता काय करायचं, तुम्ही सांगणार हे जे एडीडीबी हे सगळं आहे, बीईसी आपल्याला पाहिजे, सीएफ एफ आपल्याला पाहिजे. म्हणजे लेफ्ट हँड साइडला आहे ओए ओबी ओसी आपल्याला नको. पण बघा ना लेफ्ट हँड साइडला काय होतंय का तिकडे, तुम्ही सांगणार हो ओए कॅन्सल झालं हा व्हेरी गुड. तुम्ही सांगणार ओबी ओबी न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल झालं, ओसी ओसी कॅन्सल. म्हणजे लेफ्ट हँड साइडला काय राहिलंय, काहीच नाही राहिलं. म्हणजे 0 नाही 1. व्हेरी गुड. म्हणजे काय येणार आहे, लेफ्ट हँड साइडला 1 आणि राईट हँड साइडला जसं आहे तसं तसं लिहा. लिहिलं, व्हेरी गुड. आता आपल्याला रेशो फॉर्म मध्ये पाहिजे का, टू प्रूफला नको. म्हणजे हे जे डिनॉमिनेटर्स आहेत त्यांना तिकडे शिफ्ट करायचं ना. म्हणजे डीबी तिकडे जाणार आहे न्यूमरेटरला, इंटू 1 म्हणजे तिकडे न्यूमरेटरला डीबी आलं. ईसी तिकडे जाणार आहे, इंटू ईसी आलं. एफ तिकडे जाणार आहे, इंटू एफ आलं. म्हणजे लेफ्ट हँड साइडला काय आलं, डीबी इंटू ईसी इंटू एफ इक्वल टू राईट हँड साइडला काय राहिलं, जे न्यूमरेटरला आहे ते लिहा, एडी इंटू बीई इंटू सीएफ. झालंय का, बघा बघा बघा, हो डीबी इंटू ईसी इंटू एफ. राईट हँड साइडला जे पाहिजे इकडे आहे आणि लेफ्ट हँड साइडला पाहिजे ते इकडे आहे. पण तुम्हाला फक्त स्वॅप करावं लागेल ना, स्वॅप करा म्हणजे झालं, आपलं प्रूफ आलं आहे. सांगणार वाव एवढं सोपं होतं, हो सोपं आहे. पण इम्पॉर्टंट काय होतं, कसं सॉल्व्ह करायचं, कसं सोडवायचं, कसं विचार करायचं. आणि ते सांगितलं ना, सेकंड स्टेटमेंट लिहिताना, थर्ड स्टेटमेंट लिहिताना आपण रेशोज कशा प्रकारे लिहिणार, ते का लिहितोय ते समजून घ्यायचं, ते इम्पॉर्टंट आहे. मी सांगितलं म्हणून लिहायचं नाही. आता तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, तुम्ही सांगणार हे एकदम सोपं आहे. तुम्हाला सोपं वाटलं, तुमच्या खास मित्रांना पण सोपं वाटायला पाहिजे ना. म्हणजे त्यांच्याशी हे व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला तर आवडलंच आहे म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग नॉन टेक्स्चुअल सॉन्ग.
सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.